नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला. या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे कोणती आहेत त्याची माहिती घेणार आहोत. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, जे अंबाबाईचे देऊळ म्हणूनही ओळखले जाते, हे पुराणात वर्णन केलेल्या 108 पीठांपैकी एक असून महाराष्ट्रातील 3.5 पीठांमध्ये समाविष्ट आहे. या देवालयाचे स्थापत्य कोणी केले याबाबतचा अभ्यास अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. काही संशोधकांच्या मते हे देवालय शिलाहारांच्या आधी कराड येथील सिंधवंशीय राजाने बांधले. शिलाहार राजे देवींचे अत्यंत निष्ठावान भक्त होते आणि देवीच्या कृपादानाचे वर्णन त्यांनी अनेक शिलालेखांमध्ये केलेले आहे. काही ठिकाणी 7व्या शतकातील चालुक्य राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधल्याचेही उल्लेख आढळतात. महालक्ष्मीची मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभी आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरुड मंडप यासारखी नाजूक नक्षीकाम केलेली वास्तुशिल्पे आहेत. 1844 ते 1867 दरम्यान गरुड मंडप आणि सभा मंडप बांधण्यात आले. अश्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा दगडी चौथऱ्यावर ठेवली जाते आणि तिची विधिवत पूजा केली जाते. माहूर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवी रेणुका माता म्हणून पूजली जाते. माहूर गडावर रेणुका देवीसह दत्तात्रय आणि परशुराम यांच्या प्राचीन मंदिराचेही वास्तव्य आहे. हे पीठ जागृत आणि मूल पवित्र स्थान मानले जाते. रेणुका माता ही परशुरामाची माता असल्याने महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये ती कुलदेवता मानली जाते. असे मानले जाते की देवगिरीच्या यादव राजाने 13व्या शतकात देवीचे मंदिर बांधले होते. माहूरच्या गडाजवळच रामगड नावाचा किल्ला आणि काही कोरीव काम केलेल्या गुहा आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात हे स्थान स्थित आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री दत्तात्रयांचा जन्म याच माहूर गडावर झाला. माहूरला देवीच्या तांदळारूप मुखाची पूजा केली जाते. या डोंगरावरच परशुरामाला मातेचे दर्शन झाले म्हणून त्याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्र प्रदेशातील स्थानिक भाषेत ऊर म्हणजे गाव, याचाच माऊर आणि पुढे माहूर असा अपभ्रंश झाला. तिसरं शक्तिपीठ तुळजाभवानी तुळजापूर. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. ही देवी भगवती म्हणजे भवानी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रातील शास्त्र तेजाची प्रेरक देवता तसेच स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता आहे. तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. मंदिराचे काही भाग हेमाडपंथी शैलीत असून याचा इतिहास राष्ट्रकूट किंवा यादवकालीन काळातील असल्याचे मानले जाते. काही तज्ञांच्या मते मंदिराचे काही भाग 17व्या किंवा 18व्या शतकातील असावेत. भारतभरातून अनेक विविध जाती धर्मांचे भाविक तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थम, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, मातंगी मंदिर यांसारखी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. नवरात्रीचा उत्सव इथे इतर ठिकाणांप्रमाणे 9 दिवसांऐवजी एकूण 21 दिवस साजरा केला जातो. सप्तशृंगी नाशिक. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून सप्तशृंग गडाला विशेष महत्व आहे. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मीचे आणि महासरस्वती यांचे ओंकार रूप मानले जाते. शंभू, निशंभू आणि महिषासूर या असुरांचा नाश केल्यानंतर देवीने तप साधनेसाठी याच गडावर निवास केला. सह्याद्रीच्या या उंच कड्यावर 7 शिखरे असल्याने या ठिकाणाला सप्तशृंगगड असे नाव पडले. देवीची मूळ आणि भव्य मूर्ती 18 हातांची असून ती अत्यंत आकर्षक आहे. येथे नवरात्रात आणि चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणाने उत्साहाने यात्रा भरते. जगदंबेची 21 शक्तिपीठे भूतलावर असल्याचे मानले जाते आणि सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी हे महालक्ष्मी आणि सरस्वती या त्रिगुणात्मक शक्तींचे ओंकार स्वरूप अधिष्ठान आहे. गडावर देवी बरोबर सूर्यकुंड, जलगुफा, शिवतीर्थ, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा यांसारखी पवित्र तीर्थस्थळे आहेत. सप्तशृंगी माता हे निवृत्तीनाथांचे कुलदैवत होते आणि समाधी घेण्यापूर्वी निवृत्तीनाथाने 3 दिवस गडावर जाऊन ध्यान धारणा केली होती.